आपण मागं पडलं किंवा आपलं दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे आपलाच नाश झाला. लोकांना आता एक ट्रेंड सुरू झाला नवीन, मी देवाला मानत नाही, मी वेदाला मानत नाही. अरे बाबा, ह्याच्यात ह्याचं काहीच नाही, भगवंताचं काहीच नाही, तुझंच वाटतं. आणि देव मानावाच लागतो. अंधश्रद्धेमध्ये सुद्धा श्रद्धा आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. श्रद्धेशिवाय अंधश्रद्धा होऊ शकत नाही. कुठंतरी विश्वास ठेवा लागतो. आईने सांगितले हे तुझे वडील आहे, ठेवावंच लागतं. नाही नाही, मी डीएनए टेस्ट करतो असं म्हणता येत नाही. म्हणून अंधश्रद्धा सुद्धा ही श्रद्धाला अनुसृत आहे. म्हणून वेदाचं जरी ज्ञान घेत असतं, म्हणून वेदात जे आपण सांगायला यजुर्वेदाचं कर्माचं, तर त्याच्यात ते आपण बळीचं पाहू लागलो. तर आज्य शब्दाचे 2-3 अर्थ होतात. आज्य म्हणजे काय, की रगडलेला गहू, तांदूळ, म्हणजे तो पुन्हा होणार नाही. म्हणून आपल्याकडे जे वापरायचे जे गहू यव सांगितले, यवोसी धान्य राजोवा, श्राद्धात वापरता आपण, यज्ञ आता माहित नसते का वापरायचे ते, कारण की त्याच्यातून प्रजनन होतं, तांदूळ पुन्हा उत्पन्न होऊ शकतो. पण तुम्ही जर का ते भाताचा तांदूळ घेतला, त्याच्यापासून निर्माण होऊ शकत नाही. म्हणून तांदूळाला सुद्धा अजय शब्द आहे, कारण जन्मत नाही, न जहा अजहा. जसा अजय शब्दाचा गोकुळ असा अर्थ होतो, अनेक अर्थ अनेक शब्द, ह्याच्यासाठी निरुक्ताचा अध्ययन झालं पाहिजे. अहो, वेद कसा शिकावा, त्याचा अर्थ कसा काढावा, हे ऋषी मुनींनी सांगायले. आपलं इथं हे काय होतं की आपण आपल्या बुद्धी